अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचारे तो मोक्ष देणे व्यापारे निश्चित पावे। ज्ञानेश्वरी नित्यपाठातला कर्मयोगाचा जो भाग आहे तो आपण बघतो। गीतेमधला जो कर्मयोग आहे तो कोरडा कर्माचा आग्रह नसून त्याला भक्तीचा ओलावा आहे। आणि दुसरं म्हणजे अधिष्ठान कसलं आहे तर ज्ञानाचं आहे। आणि पूर्वीच्या सर्व एकूण वाङ्मयामध्ये ज्ञानस्थितीचा त्याचं वर्णन त्याच्यानंतर त्याचा साठीचा एकूण भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत। पण कर्माचा जो आग्रह गीता धरते, कर्मयोगाच्या माध्यमातून हळूहळू अंतःकरण उन्नत करत नेत ज्ञानाची अवस्था गाठायची आहे, याचं प्रतिपादन जेवढ्या स्पष्टपणे गीतेने केलेलं आहे तेवढं त्याच्या आधी कोणी केलेलं। कारण ज्ञानप्रवृत्ती ही सगळ्यांमध्ये तितकी स्पष्ट असेल असं नाही, पण कर्मप्रवृत्ती मात्र सगळ्यांमध्ये असतेच असते। आणि त्याच्या आधारेच ती व्यक्ती उन्नत होत जाते आणि त्याला फक्त वळण देण्याची आवश्यकता असते, चॅनलाइज करण्याची आवश्यकता असते। म्हणून ज्या स्थितीला ती व्यक्ती आहे तिथून ती ज्ञानाचा टप्पा गाठू शकते। हे भगवंतांनी मोठ्या कृपेने हा सगळा भाग कर्मयोगाचा मांडलेला आहे। कारण सतत कुठलं ना कुठलं कर्म करत राहणं, शारीरिक कर्म आणि शारीरिक कर्म थांबलेली असली तर मानसिक कर्म तर चालूच असतात आणि त्यांच्या आधारे आपलं मूळ स्वरूप समजून घेणं, त्याला योग्य वळण दिल्यानंतर हा भाग कर्मयोगाने साधलेला आहे। आणि या ओवीमध्ये विशेषतः देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचारे तो मोक्ष देणे व्यापारे निश्चित व्हावे। ह्या स्वधर्मात अनुक्रमाचा आधार याचा अर्थ वर्णाश्रम धर्माप्रमाणे असलेलं कर्म। म्हणजे एकूण आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत आणि आपली जी एकूण प्रकृती आहे त्याच्या आधारे जे विहित कर्म आहे ते करणं, योग्य कर्म करणं। वर्ण मग ते चातुर्वर्ण्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मग त्यावेळची व्यवस्था वगैरे लोक जे टीका करत बसतात त्याच्यावर, तर भगवंतांनी तो प्रश्न पुढे सोडवलेला आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः। हे चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्माने नसून ती गुणाने आहे। आणि त्या त्या व्यक्तीची जी ठेवण असते, जनरली माणसं ही कुठल्या ना कुठल्या एका कॅटेगरीमध्ये बसत असतात। त्यातल्या काही लोक ही ज्ञानाभिमुख असतात, ज्ञान प्राप्त करावं, ते लोकांना सांगावं, अजून ज्ञानी व्हावं, अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये असतात, त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे। काही लोक सत्ता विमुख असतात की त्यांना सत्ता लागते काही झालं तरी, मग ते पॉलिटिक्समध्ये असलेले लोक पाहिजे तशातला भाग नाही। पण माझं घरात माझ्याशिवाय कुठलाही डिसिजन घेतलेला चालत नाही घरातला, पण अशा प्रकारची व्यवस्था। आणि त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी करणं, बलसंपादन करणं, सत्ता गाजवणं, क्षत्रिय व्यापारी मनोवृत्ती असणं, कॅल्क्युलेटिंग माइंडसेट असणं की कोणाला काय दिलं त्याच्या बदल्यात मला जास्ती मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या भूमिकेत असणं वैश्य। आणि दुसरं म्हणजे सेवेच्या भूमिकेत असणं, ज्ञानासाठी सत्तेसाठी फारसं लोलूप नाही, सेवा भूमिकेत असणं शूद्र। अशा प्रकारच्या ह्या मनोभूमिकांमधून ती व्यक्ती वावरत असते। प्रत्येक आपण कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो। याचा अर्थ काही वेळेला आम्ही थोडंसं समजून घेण्याच्या भूमिकेत पण असू शकतो, पण ओव्हरऑल आमचा टेंडन्सी एक पर्टिक्युलर भूमिकेची असते। त्यानुसार आम्ही आमच्या आमच्या व्यवहारात वावरत असताना जे विहित कर्म आहे, योग्य कर्म आहे, ते करता करता स्वधर्म असं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय, तो आचरता आचरता त्या व्यापारांमध्येच असताना मोक्ष प्राप्त निश्चित व्हावे असं विधान केलेलं आहे। मग आता आम्ही तर पूर्वापार हे सगळं नीट करतच आलो तरी काय मोक्ष भिक्ष दिसत नाहीये, असा प्रश्न मनात येतो की हे नक्की ज्ञानबाची मेख म्हणतात ती काय आहे इथे, की स्वधर्म आचरण करणं वर्णाश्रम धर्मानुसार किंवा आमच्या एकूण टेंडन्सीनुसार त्याने मोक्ष कसा प्राप्त होणार।
हा मुख्य प्रश्न निर्माण येतो. आणि दुसरं म्हणजे हा सगळा जो भाग चाललेला आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत नीट एक प्रवाह चाललेला होता की ज्याच्यामध्ये कर्माचं फळ सोड, त्याची आसक्ती धरू नकोस, कुकर्मामध्ये रत होऊ नकोस, आणि कर्म न करण्याचं पण भानगड ठेवू नकोस मनामध्ये. हा सगळा जो प्रवाह चालला होता त्याच्यामध्ये एकदम हे मोक्षाचं आलं कुठून असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं कारण एकूण गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा जो प्रवास इथपर्यंत आलेला आहे, अर्जुनाच्या मानसिक भूमिकेचा प्रवास जो आलेला आहे, तो त्याचं कारण आहे. कारण अर्जुनाचा सुरुवातीपासूनचा जो दोष आहे तो श्रेयस्कर काय ते सांग असं सांगतो येतो की कशाने मला श्रेय प्राप्त होईल आणि या कौरवांना वगैरे मारल्यामुळे मला एकूण त्या श्रेयापासून मी दूर जाईन, हे त्याला पहिल्यापासून सांगायचं होतं. आणि म्हणून तो अगदी पहिल्यापासून म्हणतोय की आम्ही इतकी जन्म पुण्य केली म्हणून तू आम्हाला प्राप्त झालास, आणि आता जर का अशा प्रकारचे दोषयुक्त कर्म आम्ही केलं तर तू माझ्यापासून दूर जाशील. आणि तसं होऊ नये म्हणून श्रेयस्कर काय ते सांग. मग त्याला त्या शोकामधून बाहेर काढताना मग त्याच्या वीरवृत्तीला आवाहन केलं, त्याच्यानंतर ज्ञानस्वरूपाचं वर्णन झालं, स्थितप्रज्ञ लक्षणं सांगून झाली, आणि मग त्याच्यानंतर एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ह्याला एकदा प्राप्त झाल्यानंतर कोणी मोह पावत नाही. अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे मरण्यापूर्वी एक क्षण जरी प्राप्त झालं तरी सुद्धा ते श्रेय पूर्णत्वाला प्राप्त झाल्यासारखं आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की जर का तुझ्या मते अशा प्रकारे बुद्धीने तत्वाचा वेध घेणं हा बुद्धियोग जर का श्रेष्ठ आहे, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन, या प्रश्नापासून या अध्यायाची सुरुवात झालेली, तिसऱ्या अध्यायाची, की तुझ्या मते जर का बुद्धियोग हा श्रेष्ठ आहे तर मला या घोर कर्मामध्ये तू का टाकलंस. तसं म्हटल्यानंतर ज्या प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे की तुला आम्ही मुळात अज्ञ आहोत असं ते म्हणतात, म्हणजे अर्जुन म्हणतोय आम्ही मुळातच मी अज्ञ आहे, तुझ्यापाशी मी उपदेश घ्यायला आलो तर तू हे धड नीट न सांगता हे असं कुठून तरी फिरवून सांगतो आहेस की मला मुळातच कळत नाही, तर तू हा गोंधळात टाकणारा वाक्य का वापरतोयस. शब्द पण जे व्यासांनी वापरलेत, व्यामिश्रेणे व वाक्यन बुद्धी मोहयसी व मे, इव हा शब्द दोनदा आलेला आहे की व्यामिश्रेण वाक्य आहे तुझं, म्हणजे हे गोंधळात टाकणारं वाक्य आहे असं म्हणतात, जणू काही इव म्हणजे डायरेक्ट तू त्याला ब्लेम करत नाही की तू मला गोंधळात टाकतोयस, सांभाळून बोलतोय. व्यामिश्रेणे व वाक्यन बुद्धी मोहयसी व मे, जणू काही मला मोहात टाकतोयस. पण तदेक मोद निश्चित्य, एकच मला सांग, जे न श्रेयोहम आपनुयाम, की कर्म करू की नको करू एवढंच सांग, आणि शक्यतो नको करू असंच सांग मला म्हणायचं. तर त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर जे सगळं भाष्य केलंय की कशा प्रकारे झाले माझी अवस्था आता, तर ते म्हणतात जैसे आंधळे सोयीचे आव्हाटा, म्हणजे आंधळ्या व्यक्तीला एखाद्या सरळ मार्गाने पण त्याला चालणं कठीण आहे आधाराशिवाय, त्याला आडमार्गाला सोडून दिलं कुठेतरी. आंधळे सोयीचे आव्हाटा का माजवण दिजे मरकटा, म्हणजे माकडाला थोडी दारू पाजली, ते आधीच माकड आणि त्यात त्याला दारू पाजल्यानंतर आधीचं मरकट त्यात मद्य प्याला असं ते म्हणतात. त्याप्रमाणे की आता माझी अवस्था तशी झालेली आहे की तसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा, त्याप्रमाणे हा तुझा जो उपदेश आहे तो आम्हाला चांगलाच अंगावर आलेला आहे. आम्ही तनुमनु जीवे तुझी या बोला ओटंगावे, म्हणजे आम्ही सगळं आमचं सर्वस्व देऊन तुझ्या उपदेशासाठी आमचं सर्वस्व द्यावं आणि तुवाची ऐसे करावे, आणि तू जसं केलं तरी सरले म्हणू, आता आमचं झालंच, म्हणजे काहीच शक्य नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थ तू आता न बोलावा, म्हणून आता हा भावार्थ सांगू नकोस, म्हणजे असं मोघम बोलू नकोस, तरी माझं विवेक सांगावा मराठाची, मराठी सांग म्हणजे स्पष्ट सांग. मराठी लोक जसं स्पष्ट बोलतात तसं तू बोल, असं ते ज्ञानेश्वर महाराजांनी हा विवेक पण कसा सांग, तर मराठी विवेक सांग असं त्यांनी म्हटलंय. स्पष्ट सांग की नक्की काय करू. आणि त्यांनी पुढे उदाहरण असं दिलेलं आहे की रोगाला जर का म्हणजे एखादी व्यक्ती रुग्ण असेल आणि त्याला औषध द्यायचंय, तर ते औषध पण कसं द्यावं, तर गोड औषध द्यावं. मी ते घेण्याचा कंटाळा येतं कामा नये. देखे रोगात ते जिणावे औषध तरी द्यावे, का ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. देवा तुझा ऐसा निजगुरु, म्हणजे तुझ्यासारखा गुरु मला प्राप्त झाला आहे, तर तुझ्याकडे मी ह्या अशा प्रकारच्या स्पष्ट उपदेशाची अपेक्षा का करू नये.
असं मांडल्यानंतर तो इतका सरळ भूमिकेतला आहे अर्जुन, की त्याच्या त्या एकूण मागण्याला पण भगवंत नाही म्हणू शकत नाहीत. त्यांनी असं म्हटलंय अर्जुनाने, की जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही. आईच्या जवळ काही मागायला मुहूर्ताची वाट बघत नाही लहान मूल, की योग्य वेळ बघून वगैरे मागितलं जातं. बॉसकडे समजा जायचं आलं ऑफिसमध्ये, तर एकूण मूड कसा आहे, काय झालंय सगळं बघून मग मागणी ठेवतात. तसं लहान मूल हे आईच्या ठाई काही मागायचं असेल तर ही चुकीची वेळ आहे वगैरे हा सगळा भागच नाही. ते मागेल त्यावेळेचीच वेळ. आणि आईला पण त्याच्याबद्दल काही वाटत नाही. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही, स्तन्या लागुनी पाहिजे या परी. त्याप्रमाणे तैसे पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ज्याने हित होईल अंतिमतः आणि आचरणासाठी पण उचित आहे. कारण त्याच्या मते भगवंत असं सांगतायत की तू हा स्वधर्म कर्म म्हणून युद्ध कर आणि त्याने तुझं हित आहे, पण त्याला ते आचरिता उचित वाटत नाहीये. लोकांना मारणं हे आचरिता उचित कसं असेल ते सांगे एक निश्चित पार्थ ते मला एक निश्चित सांग आणि एकच सांग. त्याच्यावर भगवंतांनी असं उत्तर दिलंय की लोकेस्मिन द्विविध अनिष्टा पुरा प्रोक्ता मया निघ, की तुझा गोंधळ झाला मला कळतंय आणि तू अनघ म्हणजे निष्पाप आहेस, की मी कोणतरी शहाणा आहे अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये तो नाहीये. नाही कळलं तर नाही कळलं म्हणण्यामध्ये त्याला कुठलाही कमीपणा वाटत नाही. जे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय की संतांपाशी कसं जावं, तर म्हणजे गुरूंपाशी कसं जावं, तर आपला शहाणपणा बाजूला ठेवून जावं. त्याप्रमाणे तो अर्जुन सरळ आहे मनाने, म्हणून भगवंत एक विशेषण त्याला वापरतात की अनघ म्हणजे तू निष्पाप आहेस. भगवंताने दिलेलं सर्टिफिकेट आहे की त्याच्यामध्ये काही गोंधळ नाहीये त्याच्या मनामध्ये, किंवा जो गोंधळ आहे तो मांडायला म्हणून तो कुठल्याही प्रकारे दोन भूमिका घेऊन भगवंतापाशी वापरत नाहीयेत. मग कुठल्या निष्ठा आहेत, तर ज्ञानयोगेनं सांख्यानं कर्मयोगेनं योगिनं. सांख्य म्हणजे जे ज्ञानी व्यक्ती आहेत आणि उपासना करून ज्यांचं अंतःकरण उन्नत झालेलं आहे, केवळ तत्वाला स्पर्श करणं एवढीच त्यांच्या अंतःकरणाची भूमिका आहे, त्यांना सांख्य म्हटलं जातं. आणि ज्यांची भूमिका अजून तितकी डेव्हलप नाहीये त्यांनी कर्माच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घ्यावा. आणि वाटताना असं वाटू शकतं की एखादी व्यक्ती अशा प्रकारे पटकन तत्वस्वरूप होऊन गेली, बाह्य कर्म काहीही दिसत नाही, कुठलीही उपासना केलेली नाही असं दिसतं, पण ती त्यांनीच होऊन गेल्या असं हे जे संतांच्या अवतारी पुरुषांच्या चरित्रांमध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसतात. तर ते बघितल्यानंतर असं वाटतं की नक्की करायचं काय आहे? ही अवस्था बॉर्न यांना प्राप्त आहे आणि आम्हाला मात्र हे इतके एवढा वेळ आम्ही त्याच्यामध्ये विवेकाने स्वतःला कशा प्रकारचं हे मन आहे पुढच्या किंवा इंद्रिय आहेत, पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ज्यांनी आपल्या मनाला मुठीत धरून ठेवलेलं आहे असे जे योगी आहेत त्यांना पण कासावीस करतात ही इंद्रिय. अशी या प्रकारची बळकट इंद्रिय. आणि काही व्यक्ती मात्र थ्रू थ्रू एकदम गेलेल्याच दिसतात. ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती की काहीच एफर्ट्स दिसत नाहीत. त्याला रामकृष्ण एक एक छान उदाहरण द्यायचं म्हणजे ते म्हणत असत, म्हणजे थोडंसं ग्राम्य आहे ते उदाहरण, पण त्याने असं म्हटलंय की दोन मित्र मद्य सेवनाला बसले आणि त्याच्यानंतर एका जणाने पहिल्याच काही ह्याच्यामध्ये, आता किती याने चढते मला माहिती नाही पण पण पहिल्याच काही गोटांमध्ये तो एकदम धुंदवून घेऊन नाचायला लागला आणि दुसरा मात्र त्याच्यानंतर अरे आपल्याला काहीच झालं नाही अजून असं म्हणून त्याला कसं तरी वाटायला लागलं. तर त्याच्यावर त्याने असं म्हटलं की अरे तू आत्ताच सुरुवात केली आहेस, त्याने रात्रभर घेतलेली तुला माहिती नाहीये. त्याप्रमाणे त्याने असं म्हणजे त्यावेळेचे एकूण रामकृष्ण ज्या प्रकारच्या वातावरणात होते त्याप्रमाणे ही ग्राम्य उदाहरणं काय काय वेळेला मजेशीर ते देत असत. तर त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे हा पण दृष्टांत म्हणून बघायचा आहे, त्याचा एक्सपेरिमेंट ह्या गोष्टींचा करून बघायचा नाही. पण त्यांनी असं म्हटलंय की त्याप्रमाणे ती व्यक्ती मागे किती उपासना करून आलेली आहे, किती तयारीने आलेली आहे. गीतेने पुनर्जन्माचा सिद्धांत सिद्धांत म्हणून सांगितलेला आहे, तो मत म्हणून मांडलेला नाहीये. भगवंतांनी असं आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे, पण पूर्वीची तयारी माहिती नाही. आम्हाला एवढंच दिसतं की आता यानं अनुग्रह झाला आणि काहीच काळामध्ये पूर्णत्वाला गेले, तेवढंच त्याचं राहिलेलं होतं. बाकीचा प्रवास झालेला होता. आम्ही कम्पेअर करून वाईट वाटून घेण्यात काही पॉईंट नाही. आम्ही जिथे आहोत तिथून ते आता चालायला सुरुवात केलं पाहिजे.
मी स्वामींना त्यावेळेला एकदा विचारलं होतं की रामकृष्ण 2 प्रकारच्या कॅटेगरीज सांगत असत साधकांचे, आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे ईश्वरकोटी आणि जीवकोटी असे शब्द रामकृष्ण वापरत असत, की ईश्वरकोटी व्यक्तींना निर्विकल्प समाधी लागते आणि जीवकोटी व्यक्तींना मात्र ती प्राप्त होत नाही, आणि जर झालीच तर देह राहत नाही, अशा प्रकारचं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे स्पष्ट. तर त्याच्यावर मी त्यांना म्हटलं होतं की असं ते म्हणत असत तर नक्की हे कसं धरावं, आणि जर का हे प्राप्तच होणार नसेल तर मग करायचं तरी कशाला, असं मला म्हणायचं. तर त्याच्यावर ते म्हणाले की अशा प्रकारे स्वतःचं कॅटेगरायझेशन आपण करून घ्यायचं नाही की आम्ही जीवकोटी आहोत का ईश्वरकोटी आहोत. शास्त्र आहे आणि शास्त्राच्या आधारे तिथपर्यंत पोचता येतं असं स्पष्टपणे मांडलेलं आहे. रामकृष्ण जो भाग मांडत असत तो त्या काळातल्या बंगालमधल्या प्रचलित जे संप्रदाय आहेत त्यांच्यामधल्या काही धारणा ते प्रकट करत असत. त्या प्रत्येक वेळेला आपण आपल्याला लावून बघायच्या गरज नाही. हे थोडंसं रॅशनल राहावं, उगीच अनेक अद्भुततेमध्ये पडू नये की आपण नक्की कुठले कोटी आहोत. त्यांनी असं पुढे म्हटलं होतं की अवतार मग कुठून एकदम येतात, ज्ञानी व्यक्ती तरी येणार तरी कुठून, ते त्या मार्गाने चालता चालताच तिथे आलेले असतात. एक दिव्य कार्यासाठी म्हणून अवतार होत असतात हा भाग मात्र आहेच, पण तसा जरी असला तरी आपण त्या फार अद्भुततेमध्ये पडू नये. एक सरळ सरळ मार्ग समाधीकडे घेऊन जाणारा ध्यानयोगाच्या माध्यमातून आहे, तो चालत राहावा असं त्यांना ऐकून म्हणायचं होतं. हे विषयांतर चाललंय, पण ऍक्च्युली आपल्या समजुती ज्या असतात किंवा अशा प्रकारचं वाङ्मय वाचल्यानंतर काही वेळेला प्रेरणा मिळते आणि काही वेळेला ते नीट नाही समजून घेतलं तर डिमोरलाइज वाटू शकतं विनाकारण, आणि त्यांच्या त्या अवस्था बघून तसं करून घेऊ नये. म्हणून भगवंत म्हणतात की या 2 निष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा, ह्या खरं तर एकच निष्ठा आहे. विविधा निष्ठा याचा अर्थ निष्ठा एक आहे, 2 प्रकारची आहे. विधा म्हणजे 2 प्रकारची आहे, 2 निष्ठा आहेत असं नसून एकच निष्ठा आहे. त्याला 2 प्रकार आहेत, एक कर्मयोग आणि दुसरं म्हणजे ज्ञानयोग. आणि त्याचं कारण काय आहे तर त्या व्यक्तीची अंतस्थिती. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा. एक उड्डाण घेऊन पक्षी झाडावरचं उंचावरचं फळ ते ग्रहण करतो. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. माणूस जर असेल तो तशा प्रकारे उड्डाण करून जाऊ शकत नाही. मग तो हळूहळू ढाळे ढाळे केतुले एके वेळे तर या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तो प्रयत्न करता करता हळूहळू काही होईना पण त्याच ठिकाणी पोहोचेल. आणि म्हणून या 2 प्रकारच्या निष्ठा, त्याच्यामध्ये आम्ही कोण आहोत, आमची कॅटेगरी कुठली आहे, ज्ञानयोगाची की कर्मयोगाची. स्वामींनी त्याच्यावर असं एकदा म्हटलं होतं की हा प्रश्न पडतोय म्हणजे आपली कॅटेगरी कर्मयोगाची आहे, असं की कर्म करता करता आम्ही स्वतःची उन्नती करून घ्या आणि कुठल्याही भलत्या भ्रमात न राहणे. आणि नैष्कर्म्य स्थिती म्हणजे सुद्धा सगळी कर्म सोडून दिली आणि नैष्कर्म्य असून नसून कर्म करता करता त्याच्यामधला कर्तृत्व भाव सुटला आणि ती कर्म प्रकृतीच्या अंगाने होत आहेत. मी कर्माच्या पासून, कर्तृत्वापासून आणि त्याच्या फळापासून अलिप्त आहे अशा बोधात येणं म्हणजे नैष्कर्म्य स्थिती. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेताना पुढे मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे. अशा प्रकारे प्राप्त कर्तव्य कर्म करता करता जी व्यक्ती आत्मसमस्त व्हायला शिकते, म्हणून स्वधर्म जो आचरे ह्याच्यामध्ये एकतर प्राप्त कर्तव्य कर्म करणं हा एक भाग आहे, पण पुढे समर्थांनी ज्याप्रमाणे म्हटलंय की सगळं धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. त्यामुळे हा भाग जी व्यक्ती नाही करणार त्याला ते प्राप्त होणार नाही हे निश्चित. नाहीतर मग केवळ उत्कृष्ट कर्म करणारे, छान संसार करणारे आजपर्यंत मोक्षाला पावले असते, तसं झालेलं दिसत नाही. ते वैकुंठाला पावतात पण मोक्षाला पावतील अशातला भाग नाही. वैकुंठ म्हणजे पुण्यातलं असं मला म्हणायचं. पण ज्या ठिकाणी सुधर्म म्हणजे प्राप्त कर्तव्य कर्म उचित रीतीने चाललेला आहे आणि त्याबरोबरीने दुसरं म्हणजे स्वपाशी राहण्याचा भाग जो आहे, कारण तसं जर नसतं तर आधी स्थितप्रज्ञ लक्षणं सांगायची काही कारणच नव्हतं. आत्मनी एव आत्मना तुष्ट, हे जे पहिलं लक्षण आहे मुख्य, की ती व्यक्ती कशी असते, सर्व कामना अंतःकरणातून निघून गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही इमॅजिनच करू शकतो. आम्ही थोड्या थोड्या कामना टप्प्याटप्प्याने सोडायचा विवेकपूर्वक प्रयत्न करत असतो की मनात उठलं तरी करायचं नाही अशा प्रकारे. आणि सुधर्म जो आचार्य तो मोक्ष देणे व्यापारे निश्चित व्हावे असं म्हणत असताना स्वधर्माचरणाचं एवढं महत्व पुन्हा पुन्हा सांगायचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये
ती व्यक्ती ठरवून जाणीवपूर्वक काही संस्कार अंतःकरणावर करून घेत असते. साधक म्हणजे आपण करत तरी काय असतो? स्वधर्म कर्माचरण करतो याचा अर्थ की अनेक प्रकारचे संस्कार आपल्या अंतःकरणावर पूर्वापार आहेत. त्याची काही वेळेला त्याचा कर्मकारण म्हणजे कार्यकारण भाव लागत नाही, की अशा प्रकारे मी का वागतो काही वेळेला असं जे वाटतं माहीत नाही. पण संस्कार अंतःकरणावर रजिस्टर्ड आहेत. काही नको त्या गोष्टी माझ्या अंतःकरणावर आपोआप येतात. जे चुकीचं आहे असं मला कळतं, पण मी ते करायचं नाही आहे मी कृतीमध्ये आणत नसलो तरी अंतःकरणात मात्र उदित होत असतात. हा सगळा भाग जो आहे, ज्या प्रकारचे ठेवण अंतःकरणाची आपल्या आहे, त्यामुळे त्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यावरचे संस्कार घेऊन जर का त्या अनुचित कर्माच्या अनुसार आम्ही कृती केली तर तो संस्कार पुन्हा दृढ होऊन जातो आणि मग तो दृढ झालेला संस्कार पुन्हा त्या प्रकारचाच प्रसंग उद्भवल्यानंतर पुन्हा तिकडे घेऊन जातो. अशा प्रकारे ती व्यक्ती हळूहळू अनुचित कर्म करण्याने फार काही बिघडत नाही अशा प्रकारच्या भूमिकेत येऊन जाते. आणि ह्याचं कारण की अंतःकरणावर पुन्हा पुन्हा रजिस्टर झालेले संस्कार. आणि तसंच आम्ही स्वाध्याय करतोय, साधना करतोय, सत्कर्म करतोय, श्रवण करतोय, हे पण आम्ही आमच्या अंतःकरणावर त्याचे संस्कारच करून घेतो आहोत. त्या संस्कारांच्या आधारे आम्ही निगेटिव्ह संस्कारांना एक प्रकारे नलिफाय करत 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 चाललेलो. म्हणून एकदम सगळे विचार सोडून देऊ आणि आत्मस्थच होऊन जाऊ हा निर्धार ध्यानाच्या वेळेला ठीक आहे, पण इतर वेळेला आम्ही ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला संस्कारयुक्त मन आहे, वेगवेगळे प्रसंग समोर घडत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या अनुरूप प्रतिसाद अंतःकरणामध्ये उमटतो आहे आणि तो प्रतिसाद पूर्वीच्या संस्कारांनुसारच उमटलेला आहे. आणि ते पूर्वीचे संस्कार आम्हाला एकतर योग्य ठिकाणी करून जातील, नाहीतर जर आम्ही अनुचित विचार मनामध्ये आल्यानंतर त्याच्या मागे गेलो तर अनुचित ठिकाणी घेऊन जातील. अशा प्रकारचं अंतःकरणाची ठेवण असल्यामुळे सुधर्म कर्म आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला काय होत असतं, तर जे चुकीची कर्म आहेत ती त्यागल्यामुळे त्याचा संस्कार आता हळूहळू कमी कमी होत गेला. की मला मनामध्ये काही येऊ देत, लोकांनी भांडल्यानंतर भांडण झाल्यानंतर मनामध्ये खूप काय काय आलं पण बोललो नाही. मग बोललो नाही, मग काय झालं, ते सहन करण्याची क्षमता अंतःकरणामध्ये डेव्हलप झाली आणि त्याच्यानंतर हे चुकीचं आहे अशा प्रकारचं बोलणं आणि तसं न बोलल्याने जरी त्यावेळेला त्रास वाटत असला तरी एकूण अंतःकरणाची भूमिका शांत राहिली. उगीच लोकांची संघर्ष उत्पन्न झाला नाही, त्यामुळे एकूण आमचं सामाजिक दृष्ट्या पण बरं राहिलं. या सगळ्या भानगडीमध्ये हळूहळू अंतःकरण शिकतं की असं असं वागायचं, याच्या पुढे थोडं सहन करायचं आणि मग त्या सहन करण्याच्या भूमिकेतून तो संस्कार अंतःकरणावर निर्माण झाला आणि जे विहित नाहीये अशा प्रकारचे कर्म त्याचा त्याग घडला, हळूहळू तो घडायला लागला. त्याच्यानुसार ती कर्म बाजूला पडली, ते संस्कार कमी झाले. मग आता उरलं काय, उचित कर्म करणं. एकतर ते इन्स्टिंक्टिव्हली मनात चांगलेच विचार येत असतील तर त्यानुसार करणं आणि तसे येत नसतील तरी विवेकाने ते करणं. असं केल्यानंतर जसं आम्हाला रोज ध्यानाला बसायला पाहिजे हे पटतं, पण बसायच्या वेळेला कित्येक वेळेला नको वाटतं, तरीही आम्ही स्वामी काय म्हणतील म्हणून बसतो. हे काय आहे, विवेकाने बसणं आहे. संत ज्याप्रमाणे आवडीने बसतात त्याप्रमाणे आम्ही नसू बसत, पण किमान विवेकाने आम्हाला कळतं की हे योग्य आहे म्हणून आम्ही बसतो. तो संस्कार आम्ही आमच्या अंतःकरणावर घडवून घेत असतो आणि त्याने ते अंतःकरण हळूहळू डेव्हलप झालं. मग पुढची स्टेज काय आहे, त्या सत्कर्मामध्ये पण जो अहंकार गुंतलेला आहे की मी चांगलं कर्म करतोय, मी असं आहे, त्याचा कर्तृत्वभाव सोडून दिला की मग तेच सत्कर्म जे आम्हाला आजपर्यंत व्यवहारामध्ये अनेक गोष्टींनी सांभाळत आलं तेच आता पारलौकिक हित म्हणजे आमचंच स्वतःचं ज्ञानस्वरूप प्राप्त होण्यासाठी म्हणून मदत करतं झालं. कारण त्याच्यामध्ये वाईट कर्मामध्ये गुंतू नये हा एक भाग, पण चांगलं कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये जर का अहंकाराने गुंतायला लागलं तर तो सत्वगुण किंवा अशा प्रकारचा अहंकार, जो सात्विक अहंकार असं त्याला म्हणता येईल की मी केलं अशा प्रकारचं चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या एका वेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये अंतःकरण बंधनामध्ये अडकतो. म्हणजे तरी काय होतं, अंतःकरण तिथेच राहतं, पुढे जात नाही. ह्याच्या पुढे काहीतरी अवस्था आहेत, त्या उच्च आहेत, त्या ज्ञानमय आहेत. हे कळल्यानंतर सुद्धा तिथपर्यंत पोहोचायची कपॅसिटी त्या अंतःकरणात राहत नाही, म्हणजे ते बंधनात पडतं, मर्यादा घालून घेतो स्वतःला. म्हणून सत्वयोगाचं जे बंधन सांगितलेलं आहे की तो तत्रसत्वम निर्मलत्वात प्रकाशत्वात अनामयम, तो निर्मल आहे, ज्ञानमय आहे, पण सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन जानत. तो त्या सात्विक कर्माच्या सुखामध्ये स्वतःला बांधून घेते ती व्यक्ती.
आणि वैचारिक ज्ञानामध्येच मला कळलंय असं मांडून पुढे काही जायचं नाही. आता मी 4 लोकांना सांगू शकतो आणि माझं मला कळलेलं आहे. अशा प्रकारच्या भूमिकेत राहते आणि पुढच्या अवस्था ज्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत त्या अवस्था प्राप्त करण्याचं त्याच्यामध्ये तितकं ती झील राहत नाही, याचा अर्थ ते बंधनात पडतं. आणि त्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून स्वधर्म कर्म करतो आहे, पण त्याच्यामधला अहंकार आता सोडून दिलेला आहे. ईश्वराची सेवा म्हणून ते करतो आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतःची आंतरिक ठेवण ही आता ज्ञानमय करून घेण्यासाठी, ज्ञानमय म्हणजे वैचारिक ज्ञान नसून तत्वस्वरूपामध्ये विलीन होऊन राहण्याची चित्ताची क्षमता. म्हणजे तरी काय, तर स्वचं अनुसंधान जास्तीत जास्त काळ अंतःकरणावर टिकवून ठेवण्याची चित्ताची क्षमता. कारण ते विलीन होणार वगैरे आम्ही सगळं इमॅजिनच करतो की ते कसं होतं आणि कसं होईल. त्याच्यामधून काय इमॅजिनेशनमधून फार काय प्राप्त होईल असं नसून ते जास्तीत जास्त काळ आम्ही आत्मस्थ राहण्याचा प्रयत्न करणं, मी या भूमिकेत राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते स्वधर्म कर्म हा भाग पूर्णत्वाला जातो. तोपर्यंत केवळ सात्विक कर्म आणि त्याच्यानंतर सात्विक कर्म आणि उपासना, मध्यवर्ती उपासना असं कर्म केल्यानंतर मग ती व्यक्ती हळूहळू मोक्षाला प्राप्त होत जाते. म्हणून संपूर्ण ज्ञानमय अवस्था झाल्यानंतर पूर्ण मोक्ष म्हणजे पूर्ण ज्ञानमय असं, याचा अर्थ आधीचं सगळं बंधनच आहे असं नसून एक एक बंधन टाकत 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 मागे हळूहळू ती व्यक्ती ज्ञानमय होत जाते. व्यक्तिमत्व त्याचं त्या ज्ञानाच्या संस्काराने स्थिर होऊन जातं. म्हणून त्याने असं म्हटले की देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. म्हणून एक सलग मार्ग कर्मामधून कर्मयोगाकडे आणि कर्मयोगाकडून ज्ञानावस्थेकडे असं जातो की तो चालण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फाटे फुटण्याची शक्यता नाही. अशा प्रकारचा हा सगळा भाग या ओवीच्या मधून ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचा आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.